नमस्कार, कसे आहात? आता मी बनवते दाल खिचडी. त्यासाठी तांदूळ, मूग डाळ, लाल मसूर आणि तुरीची डाळ आणि हळद आणि मीठ टाकून कुकरला 3-4 शिट्या करून घेणार. आणि हे बघा, हे आहे अगारोचं स्टेनलेस स्टील तसला. तसला म्हणा किंवा हँडललेस कढाई म्हटलं तरी चालेल, दोन्ही चालेल. ही पूर्णपणे स्टेनलेस स्टीलची आहे. खूप मजबूत आणि जड आहे, फूड सेफ आहे आणि रोजच्या वापरासाठी तर खूपच छान आहे. मी पण आता हळूहळू स्टेनलेस स्टीलचीच भांडी वापरते. आधी मी ॲल्युमिनियमची भांडी वापरायचे, कारण तेव्हा स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांबद्दल एवढी माहिती नव्हती. पण जेव्हापासून त्याबद्दल माहिती मिळाली तेव्हापासून शक्य तितकी स्टेनलेस स्टीलचीच भांडी वापरायला सुरुवात केली आहे. तुम्ही बघत असाल, जरा डेली ब्लॉग बघत असाल तर. ॲल्युमिनियमची पण भांडी आहेत माझ्याकडे, पण मी शक्यतो टाळते. मला ती जास्त आवडतात स्टेनलेस स्टीलची, कारण त्यात बनवलेलं जेवण त्यातच ठेवायचं, दुसऱ्या भांड्यात काढायची गरज पडत नाही. जसं पितळी भांड्यामध्ये आपण जेवण वगैरे बनवलं तर आपल्याला वेगळं काढावं लागतं, तसं नाही आहे. आणि शिवाय त्यावर कोणतेही कोटिंग नसतं, त्यामुळे कोटिंग निघायची काळजी नसते. ही भांडी मजबूत असतात, स्वच्छ करायलाही सोपी असतात आणि नीट वापरली तर अनेक वर्ष आरामात टिकतात. ट्रॅपलायची कढई वापरताना गोष्ट लक्षात ठेवा, ही नॉनस्टिक कढईसारखी वापरायची नाही आहे. स्वयंपाक करण्याआधी कढईला मध्यम आचेवर थोडं गरम करून घ्या. कढई वापरताना त्यामध्ये थोडं पाण्याचे थेंब टाका आणि ते कपड्याने पुसून घ्या. या कढईचं एक महत्त्व म्हणजे 3 प्लाय असल्यामुळे उष्णता कढईमध्ये सगळीकडे समान प्रमाणे पसरते, त्यामुळे अन्न एकसारखं छान शिजायला मदत होते. या तसल्यामध्ये भरपूर स्पेस आहे. तुमच्या घरी 4-5 जणांची फॅमिली असेल तर तुमच्यासाठी आरामात ह्याच्यात भाजी बनते. एवढंच नाही तर तुम्ही याच्यामध्ये पुलाव, मसाले भात, व्हेज बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणी असेल, असं सगळं छान बनवता येतं. म्हणजे ज्यावेळी थोडं जास्त प्रमाणात काही बनवायचं असेल ना, तेव्हा तुम्हाला हे तसला उपयोगी पडेल. आणि काही लोकांना अशी सवय असते, छोट्याशा भांड्यात आहे ना भरपूर जेवण बनवतात आणि त्यांना तसं आवडतं. आणि काहींना असा स्पेस पाहिजे असतो, म्हणजे मोकळं पाहिजे त्यांना जेवण बनवताना. तसं माझं आहे, मला छोट्या भांड्यात भरपूर भाज्या अशा बनवायला नाही आवडत. असं मोकळं असलं ना तर छान वाटतं बनवायला पण. हे बघा किती छान माझी दाल खिचडी झाली. आणि हां, ह्याच्यावर लीड पण आहे, झाकायला दिल्यामुळे तुम्हाला वेगळी प्लेट वगैरे त्याच्यावर झाकायची गरज नाही आहे. तुम्हालाही हे तसलं आवडलं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर तिथून तुम्ही पाहू शकता किंवा ऑर्डर पण करू शकता. खूप दिवसांनी आज पुन्हा देवपूजा करते. आमच्या घरात सुतक असल्यामुळे गेले 13 दिवस तरी देवपूजा झाली नव्हती. आमच्याकडे 13 दिवस तरी सुतक पाळलं जातं. प्रत्येकाकडे वेगळं असतं, कोणाकडे 10 दिवस, कोणाकडे 3 दिवस, तर असं. त्यामुळे या दिवसात दिवा, अगरबत्ती, धूप, देवाला फूल अर्पण किंवा उंबरठ्याचं हळदी कुंकाचं लेपन असेल, काहीच केलं नव्हतं. खरं सांगायचं तर घरात पूजा झाली नाही की एक वेगळंच वाटतं. दिवा, अगरबत्ती, देवपूजामुळे घरात एक प्रसन्न, शांत आणि सकारात्मक वातावरण तयार होतं. तेच गेल्या काही दिवसात हे सगळं मी खूप मिस करत होती. त्यामुळे आज मी म्हटलं फायनली आज मला पूजा करायला भेटली. इतके दिवस मी देवपूजा तर करत नव्हती, पण स्वामींचं नामस्मरण मात्र करत होते. नामस्मरण करण्यामध्ये काहीच अडचण नाही आहे. आणि सुतक असलं ना घरामध्ये तर देवपूजा, काही शुभकार्य असेल, धार्मिक काही विधी असतील ना, टाळले जातात. हे सगळं टाळलं जातं. यामागचा उद्देश मलाही जास्त काही माहिती नाही आहे, पण मी असं घरामध्ये तरी असंच ऐकते की अशा काळात देवपूजा किंवा काही चांगले कार्य जे आहे ते करायचे नसतात. वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या परंपरेनुसार सुतकाचे दिवस असतात, त्यामुळे आमच्याकडे 13 दिवस पाळतात. आणि बाकी जी काय आपण देवपूजा करतो ना या काळामध्ये, तर ती स्वीकारली जात नाही, असं एवढं मला माहिती आहे. बाकी जास्त काही माहिती नाही आहे. तर म्हटलं आज छान मला देवपूजा करायची आणि आज इतकं छान वाटलं ना देवपूजा करायला. अजून पूजा झालीच नाही, त्याच्या आधीच मला ही पूजा रूम फ्रेश वाटायला लागली. छान सगळं मंदिर क्लीन केलं मी, सगळ्या देवांच्या मूर्त्यांना छान अंघोळ घातली, स्वच्छ केल्या. आणि आता मी देवपूजा करून घेते, रांगोळी काढते. रांगोळी पण मी काढली नव्हती, फक्त धूळ वगैरे बसते म्हणून साईडचं तेवढं व्हाईट कलरचं ग्रेनाईट जे दिसतंय तेवढा भाग मी पुसून घ्यायची ओल्या कपड्याने. आणि आता 2 दिवसात म्हणजे आता येणाऱ्या सॅटर्डे संडेमध्ये आम्ही मठातसुद्धा जाऊन येऊ. स्वामीच्या मठात पण गेलो नाही आम्ही, म्हणजे कोणत्याच मंदिरात वगैरे गेलो नव्हतो, तर तिथेही जाऊन दर्शन वगैरे घेऊन येऊ.
मंदिरामध्ये जे आपण कवडा ठेवतो किंवा अन्नपूर्णाची मूर्ती ठेवतो, तर ते जे तांदूळ आहे ना, ते शुक्रवारी बदलायचं असतं किंवा मग मंगळवार किंवा शुक्रवार हे 2 दिवस तर बदलायचं असतं. पण आता मी हे सगळं चेंज करते आणि स्वामींच्या इथे खडी साखर जी आहे ती पण ठेवली आहे मी. आणि हे बघा आता किती छान आणि प्रसन्न वाटतं आहे. देवांच्या मूर्त्या पण किती छान दिसतात आहे. 15 दिवस म्हणजे हे 13-15 दिवस आहे ना, मी मूर्त्या साफ नव्हत्या केल्या ना, तरीसुद्धा छान अशा चमकत होत्या. अशा एकदम काळ्या नाही पडल्या होत्या. नाहीतर खूप लवकर काळ्या पडतात, कारण मी आठवड्यातून 2दा जे आहे ते पूर्ण मंदिर क्लीन करते. माझे फिक्स दिवस आहेत सोमवार आणि गुरुवार, त्यामुळे त्या खूप जास्त काळ्या पडत नाही. मला अशा पण कमेंट्स येतात की तुमच्या मूर्त्या इतक्या कशा काय चमकतात आहे. तर त्याचं कारण हेच आहे की स्वच्छता जितकी ठेवली ना, तेवढं ते वस्तू अजून चमकत राहते. आपण कधीतरी साफ केलं तर मग ते हळूहळू काळच पडत राहणार. हे कलशामधलं पाणी मात्र मी बदलत होते, कारण नारळाचं जे झाड आहे ना, ते सुकून जातं, म्हणून मग त्यातलं पाणी फक्त बदलत होते मी. बाकी हे झाड खूप छान वाढलं आहे. अजून वाढलं का त्याला मी कुंडीमध्ये लावेल. आता मी रांगोळी काढून घेते, पण माहिती नाही आता ही रांगोळी किती दिवस राहणार, कारण आपल्या तारा रांगायला लागल्यात. आता सगळीकडे ती फिरत असते. प्रत्येक गोष्ट आता तिला नव्याने जाणून घ्यायची असते. सध्या तर हिचा आवडता उद्योग म्हणजे झाडांजवळ जाणं. त्या स्टँडला पकडून छान उभी राहते. तिला बघताना छान तर वाटतं, पण भीती असते की झाडं ती पाडेल तिच्या अंगावर वगैरे म्हणून. आणि माझी सगळी झाडं खालीच आहेत, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता त्यांची तर जास्त काळजी वाटतेच. कधी एखादं पान तोडलेलं असतं, कधी कुंडीत हलवेल, कधी काही सांगता येत नाही. आणि भीती जास्त ही वाटते की तिच्या अंगावर वगैरे पडेल म्हणून. तर आता सध्या तरी ती पकडून उभी राहत असेल तरी उचलून मी तिला साईडला ठेवते. पण आता मला हळूहळू झाडांची सोय दुसरीकडे करावी लागणार, कारण तिला आता घरातलं सगळं नजरेत आलं आहे. आता कशाला काय हात लावू असं झालं आहे तिचं. किती दिवस आता असं मी झोपून राहू, बसून राहू. आता मी चालून सगळं सामान गोळा करणार. बरेच दिवस झाले नैवेद्य पण दाखवलं नव्हतं, तर म्हटलं काहीतरी गोड बनवूया. दाल खिचडी तर बनवलीच होती, पण म्हटलं काहीतरी गोड म्हणून शिरा. चिकूला शिरा खूप आवडतो माझ्या हातचा. आणि ही उद्याची तयारी. मटकीला मोड येण्यासाठी मी अशा जाळीत ठेवते. उद्यापर्यंत छान त्याला मोड येतील. जास्त पण मोड नाही येऊ द्यायची. मीडियम मोड आले ना तर त्याची भाजी छान लागते. आणि दाल खिचडी म्हटलं ना तर भरपूर तूप टाकायचं. फोडणीत पण टाकायचं आणि वरतून पण तूप टाकायचं. तर आता मी नैवेद्य दाखवते म्हणून मी लोणचं नाही ठेवत आहे, नाहीतर दाल खिचडी, पापड आणि लोणचं आणि वरतून थोडंसं तूप. मस्त, एकच नंबर. प्रत्येक वेळा चपाती, भाजी, डाळ, भात असं पूर्ण जेवण असलंच पाहिजे असं नाही. तर आज पूर्ण वेळ मला देवपूजेला द्यायचा होता, त्यामुळे मी साधा स्वयंपाक केला. आणि मला एक गोष्ट नेहमी वाटते, घरात कितीही कामं असली, कितीही धावपळ असली ना, तरी दिवसाची सुरुवात या पूजा रूममधूनच होते. देवाचं नाव घेऊन झालं ना की मनाला एकदम शांत वाटतं. बाकी ब्लॉग कसा वाटला, भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.